सर्वप्रथम तर मी RRC केबलवाल्यांचे आभार मानतो की त्यांनी सामान्य लोकांना बोलायला एक मंच उपलब्ध करून दिला. असं यापूर्वी अकोल्यात कधीच झालेलं नव्हतं. यावेळेस हे जे भाजपला बहुमत मिळालेलं आहे याला कारणीभूत अनेक गोष्टी आहेत. तसेच इतर पक्षी सध्या आपण पाहत होतो ते स्ट्रगलिंग फेजमध्येच आहेत. नुकताच त्यांना अकोल्यात एक काँग्रेसला एक आमदार भेटलेला आहे, मशालला एक बाळापुरात आमदार आहे. हे सगळे लोक आपापला प्रयत्न निश्चितच करतील, परंतु यात अभद्र युत्या करून जनतेला मूर्ख बनवायचा विचार कुठल्याही राजकीय पक्षाने करू नये. माझ्या मते संख्याबळ ज्या व्यक्तीकडे जास्त आहे, ज्या पक्षाकडे जास्त आहे, त्या पक्षाचा महापूर बसावा आणि शहराच्या विकासासाठी समविचारी लोकांचीच त्यांनी युती करावी. अन्यथा लोकांच्या ते परत लक्ष दिलं आणि त्यांचा जनाधार ते गमावून बसते. आणि याच्यात अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधी साधू लोकांनी आपलं भलं करून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांची वोटर्स त्यांच्याकडे बघत आहे. तर मला वाटतं अकोलेकरांच्या विकासासाठी एक प्रॉपर अजेंडा घेऊन जे लोक समोर येतील, म्हणजे जेणेकरून जनतेला दिलेल्या मतांवर विश्वासघातसुद्धा वाटायला नको आणि विश्वासही वाटायला हवा की पुढचे 5 वर्ष आपला जो शहर आहे हे अनेक बाबीत सुरक्षेचा दृष्टिकोन झाला, दळणवळणाचा दृष्टिकोन झाला, रस्ते, वीज, पाणी या सगळ्या गोष्टींसाठी हे शहर आम्ही एका सुरक्षित हातात घेतो. जे कोणी बसणार आहेत त्यांना मी एक अकोल्याचा नागरिक म्हणून शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक देतो. परंतु मला असं वाटतं की ज्यांचे पक्ष जास्त आहे आणि जे आकडेमोड करतील त्यांनी थोडी सांभाळून करावं, कारण की पब्लिकने त्यांना एक झटका देऊन बसते. पुन्हा त्यांना जर झटका हवा असेल तर त्यांनी काहीतरी अभद्र करावं, अन्यथा आपापल्या पक्षाचे ध्येय धोरणं ठेवून पुढे चालावं असं मला वाटतं.